28 सप्टेंबर रोजी कारंजा नागरी सभागृह येथे नाबार्ड वित्तीय समावेश शिक्षण निधी अंतर्गत व विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा कारंजातर्फे 75वा आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त आर्थिक व डिजिटल साक्षरता जागृती मेळावा पार पाडण्यात आला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अशोक कोठारी, व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा कारंजा, राजा डोणगावकर, अध्यक्ष कारंजा नागरी सहकारी पतसंस्था, पूनम बंग, ध्यास संस्था अध्यक्षा यांची उपस्थिती होती। कार्यक्रमामध्ये JLP व बचत गटातील महिलांना जीवन ज्योती व जीवन सुरक्षा विमा व तसेच अटल पेन्शन योजनेचे महत्त्व कोठारी यांनी पटवून सांगितले। तसेच कारंजा शहरातील खादी व ग्रामोद्योग केंद्राला 25 लाख रुपये कर्ज तत्व करण्यात आले। डोणगावकर यांनी महिलांना उद्योग प्रदर्शन मेळावे घेण्याकरिता प्रोत्साहित केले। तसेच यावेळी कोरोना काळात बँक मित्र म्हणून कार्य करणारे प्रतिनिधी सावडे, राऊत गोडसे, कोकणे यांचा सत्कार करण्यात आला। ध्यास संस्थेच्या अध्यक्षा पूनम बंग यांनी महिलांनी समोर येऊन काम करण्याची गरज समजावून सांगितली। कार्यक्रमाचे आभार ध्यास संस्थेच्या सचिव रोशनी रेवाळे यांनी केले। कारंजा येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।